Dear students, in last period we start the third topic of maths first, that is arithmetic progression. अंकगणितीय श्रेणी याला मराठीमध्ये असं म्हणतात. अंकगणितीय श्रेणी अभ्यासण्यासाठी आपल्याला क्रमिका, ज्याला इंग्लिशमध्ये सिक्वेन्स म्हणतात, हे समजून घेणं आवश्यक आहे. तर सिक्वेन्ससाठी आपण बघितलं होतं सिक्वेन्स कसं समजून घ्यायचं. क्रमिका, तर सिक्वेन्स इज द कलेक्शन ऑफ नंबर्स which are arranged in a definite rule according to definite pattern. एका विशिष्ट नियमानुसार ते नंबर एकत्रित आलेले असतात. त्या नंबरमध्ये एक विशिष्ट असा नियम असतो. त्या नियमाशी बांधील असे ते नंबर एकत्रित मांडले जातात. त्या नंबरच्या त्या संख्येच्या मांडणीला क्रमिका असं म्हणतात. किंवा ज्यालाच आपण असं म्हणलं होतं, सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज्ड इन अ डेफिनाइट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डेफिनाइट रूल. ऑर्डर महत्वाची आहे आणि त्या ठिकाणचा जो नियम आहे त्या नियमाने ते नंबर एकत्रित आलेले असतात. यासाठी जे आपण एक्झाम्पल्स बघितले होते बघा यापूर्वीच्याच तासामध्ये, तर त्यातला पहिलं एक्झाम्पल होतं 1, 5, 9, 13, 17 ... Second example 10, 5, 0, -5, -10 ... Third example 7, 7, 7, 7, 7. Look carefully the arrangement of these numbers. These numbers have a definite rule. एक विशिष्ट अशा नियमाने एकत्रित आलेले आहेत. पहिल्या क्रमिका किंवा 7वीला बुद्धिमत्ता 8वीला बुद्धिमत्ता स्कॉलरशिप मध्ये हा जो विषय आहे तिथे आपण याला संख्या मालिका असं म्हणतो. त्या बुद्धिमत्तेमध्ये जी संख्या मालिका असते त्याच संख्या मालिकेला आपण अल्जेब्रा मध्ये मॅथ्स फर्स्ट मध्ये क्रमिका असं म्हणणार आहोत. तर या पहिल्या एक्झाम्पल कडे जर बघितलं आपण तर हे नंबर कोणत्या नियमाने एकत्रित आलेले आहेत. तर पहिल्या नंबर मध्ये 4 ऍड केल्यानंतर 5, 5 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 9, 9 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 13, 13 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 17. म्हणजे 4 मिळवत गेल्यानंतर ही क्रमिका तयार झाली. म्हणजे हा नियम या ठिकाणी लागू झाला. दुसऱ्या उदाहरणाकडे जर बघितलं आपण तर ह्या 10 मधून 5 मायनस केलेले आहेत तेव्हा 5, परत 5 मधून 5 मायनस केले 0, 0 मधून 5 मायनस केले -5, -5 मधून -5 मायनस केल्यानंतर आपल्याला मिळतात -10. किंवा यालाच आपण असं म्हणूया दुसऱ्या भाषेमध्ये 10 प्लस -5 म्हणजे -5 पाठीमागच्या टर्म मध्ये ऍड करत गेल्यानंतर पुढच्या टर्म मिळाले. मायनस प्रत्येक ठिकाणी -5 हा ऍड केलेला हा नियम या ठिकाणी आहे. तिसऱ्या उदाहरणात बघितलं तर प्रत्येक ठिकाणचा नंबर हा सेम आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक नंबर मध्ये 0 ऍड केल्यानंतर पुढचा नंबर आलेला आहे. म्हणजे ऍडिशनचा रूल या ठिकाणी आहे. तर या मांडणीला या संख्येची जी अरेंजमेंट आहे त्याला म्हणायचं असते सिक्वेन्स. आता या सिक्वेन्स मध्ये येणार आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूयात. 2, 4, 8, 16, 32 and so on. Observe the arrangement of these numbers carefully. And now here the rule of the first 3 examples is not applicable. पहिल्या 3 एक्झाम्पल साठी जो रूल अप्लाय होता ऍडिशनचा तो रूल या ठिकाणी नाही. चेक करा बरं तुम्ही. पहिला नंबर जो 2 आहे त्या 2 मध्ये 2 ऍड केल्यानंतर आपल्याला इथं 4 मिळालेला आहे. म्हणजे ऍडिंग नंबर जो आहे तो 2 आहे. म्हणजे आता पुढच्या नंबर मध्ये दुसऱ्या नंबर मध्ये 2 ऍड केल्यानंतर तिसरा नंबर यायला पाहिजे.
तसं या ठिकाणी नाही. 4+2 म्हणजे ऍडिशनच्या नियमानुसार इथं 6 पाहिजे होता, 6 नाही. दुसरा कुठला नियम आहे? दुसरा नियम आहे या ठिकाणी. तर पहिला नंबर जो 2 आहे त्या 2 ला 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 4 आलेला. परत दुसरा नंबर जो 4 आहे त्याला 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 8 आलेला. तिसरा नंबर 8 त्याला 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 16 आलेला आहे. 16 ला 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 32 आलेला आहे. म्हणजे इथं मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. काळजीपूर्वक अभ्यासा. पहिल्या 3 नंबर मध्ये ऍडिशनचा रूल आहे. एक पर्टिक्युलर नंबर, एक कॉन्स्टंट नंबर ऍड करत गेलेला आहे. आणि आता या चौथ्या एक्झाम्पल मध्ये एका कॉन्स्टंट नंबरनं मल्टिप्लाय केल्यानंतर पुढचे नंबर्स मिळाले. आणखीन एक एक्झाम्पल बघा. 1, 5, 25, 125, 625 अँड सो ऑन. या एक्झाम्पल प्रमाणेच पाठीमागच्या नंबरला 5 नी मल्टिप्लाय केल्यानंतर पुढचे नंबर आलेले आहेत. 1 into 5 is equal to 5. 5 into 5 is 25. 25 into 5 is 125. 125 into 5 is 625. 5 या कॉन्स्टंट नंबरने प्रत्येकाला मल्टिप्लाय केलेले आहे. या दोन्हीमध्ये हा दुसरा नियम आहे. नेक्स्ट वन मोर एक्झाम्पल. 1, 4, 9, 16, 25. This arrangement is of course a sequence. ही अरेंजमेंट सुद्धा एक सिक्वेन्स, एक क्रमिका आहे. इथले नंबर एका विशिष्ट नियमाखाली एकत्रित आलेले आहेत. आणि तो नियम कोणता आहे? These numbers are the pairs of consecutive natural numbers. क्रमागत नैसर्गिक संख्यांचे वर्ग आहेत. म्हणजे स्क्वेअरचा नियम या ठिकाणी लागू आहे. किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 2, 5, 10, 17, 26 डॉट डॉट डॉट. बघा वरच्या एक्झाम्पल मध्ये जे स्क्वेअर होते त्या प्रत्येकामध्ये 1 मिळवत गेलेला पाहिजे. किंवा नॅचरल नंबरचे जे स्क्वेअर होते त्या स्क्वेअर मध्ये 1 मिळवून नंबर लिहिलेला आहे. बघा 1 चा स्क्वेअर 1, त्यामध्ये 1 मिळवला 2 आला. म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 1. हिअर 2 स्क्वेअर प्लस 1, 3 स्क्वेअर प्लस 1, 4 स्क्वेअर प्लस 1, 5 स्क्वेअर प्लस 1. हा नियम या ठिकाणी आहे. या दोन मांडणींना सुद्धा आपण सिक्वेन्स म्हणू शकतो. आता बघा इथं एकूण जे एक्झाम्पल्स लिहिले आहेत त्याची वर्गवारी कशी होईल. आता या पहिल्या 3 उदाहरणामध्ये एक विशिष्ट एक कॉन्स्टंट नंबर ऍड करत गेलेला आहे. ऍडिशनचा रूल म्हणूयात आपण थोडक्यात त्याला. नंतरच्या 2 एक्झाम्पल मध्ये एका कॉन्स्टंट नंबरला मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि नंतरचे हे जे 2 आहेत तिथं असा कोणताही 2 पदामध्ये असा एक विशिष्ट संबंध नाही, पण सिक्वेन्स आहे. तर बघा या पहिल्या 3 उदाहरणामध्ये जी मांडणी आहे आणि नंतरच्या हे मल्टिप्लिकेशनच्या, तर ह्या उदाहरणामध्ये लागोपाठच्या क्रमवार 2 पदामध्ये एक विशिष्ट असा ठराविक नियम आहे. 2 क्रमागत पदातला फरक, 2 म्हणतो मी, काळजीपूर्वक आहे का, 2 क्रमागत पदामध्ये कुठलेही 2 क्रमागत पद घेतलं तर विशिष्ट असा नियम आहे. आणि असा 2 क्रमवार पदामध्ये जर विशिष्ट नियम, एकच नियम, कॉन्स्टंट रिलेशनशिप म्हणूया त्याला असेल तर त्या मांडणीला प्रोग्रेशन असं म्हणतात. प्रोग्रेशन, श्रेणी मराठीमध्ये. म्हणजे हे पहिले 5 उदाहरणं हे श्रेणीचे आहेत, प्रोग्रेशनचे आहेत. आणि शेवटची जी 2 उदाहरणं आहेत ते क्रमिका आहेत, पण लागोपाठच्या 2 पदामध्ये संबंध नाही. इंडिव्हिज्युअल नंबर ह्यावर डेफिनेट रूल, प्रत्येक नंबरला एक विशिष्ट नियम आहे, पण 2 पदामध्ये विशिष्ट असा नियम तिथं अस्तित्वात नाही. म्हणून या शेवटच्या 2 उदाहरणांना आपल्याला क्रमिका, फक्त क्रमिका असं म्हणता येईल, त्यांना श्रेणी म्हणता येत नाही. म्हणून थोडक्यात बघा आता श्रेणी, सिक्वेन्स मधून, क्रमिकेमधून प्रोग्रेशन कसं बाजूला होईल, श्रेणी कशा बाजूला होतील, जर लागोपाठच्या 2 पदामध्ये विशिष्ट असा संबंध असेल
तर त्याला श्रेणी म्हणायचं. तर हे पहिले 5 उदाहरणं हे श्रेणीचे. आता श्रेणीमध्ये परत 2 नियम आहेत आपल्याकडे. एक ठराविक नंबर ऍड करत जायचा किंवा एका ठराविक नंबरनं मल्टिप्लाय करायचा. तर ठराविक नंबरनं जे ऍडिशन करत गेल्यानंतर पुढचे टर्म मिळत जातात त्यांना अर्थमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. बघा पहिल्या उदाहरणामध्ये परत एकदा मी बाजूला लिहून दाखवतो तुम्हाला. 1, 5, 9, 13, 17. तर लागोपाठच्या 2 पदामध्ये जो नियम आहे तो म्हणजे पाठीमागच्या नंबरमध्ये 4 ऍड करत गेल्यानंतर पुढचा नंबर मिळालेला आहे. 1 + 4 is 5. 5 + 4 is equal to 9. 9 + 4 is equal to 13. 13 + 4 is equal to 17. 4 ऍड केलेले. किंवा इथलंच दुसरं एक्झाम्पल घ्या. 10, 5, 0, -5, -10. या ठिकाणी ऍड केलेला जो कॉन्स्टंट नंबर असतो, जसं पहिल्या उदाहरणामध्ये +4 आहे तसं यामध्ये कोणता आहे. हिअर द सिक्वेन्स इज डिक्रीजिंग. कमी होणारी टर्म्स आहे तिथे, कमी होणाऱ्या म्हणजे प्रत्येक टर्म मधून एक विशिष्ट नंबर मायनस केलेला आहे. 10 मधून 5 मायनस केले, 10 - 5 is equal to 5. 5 - 5 is equal to 0. 0 - 5 is equal to -5. -5 - 5 -10. -5 हे 5 मायनस केले असं म्हणूयात किंवा -5 पाठीमागच्या नंबरमध्ये ऍड केलेले आहे. तर वरच्या सारखाच याच्यामध्ये सुद्धा विशिष्ट असा नंबर आहे. तिसरं उदाहरण पाठीमागे घेतलेलंच. प्रत्येक ठिकाणी 7 आहे म्हणजे याचा अर्थ पाठीमागच्या नंबरमध्ये ऍड केलेला नंबर कोणता असू शकेल. इथं साहजिकच तो 0 असेल. किंवा आणखीन 1-2 उदाहरणं मी तुम्हाला देऊ. 10, 20, 30, 40, 50 and so on. या ठिकाणी ऍड केलेला नंबर कोणता आहे. नंबरच्या मालिकेकडे नंबरमध्ये येणार अरेंजमेंटमध्ये येणारे जे नंबर्स आहेत त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पाठीमागच्या नंबरमध्ये 10 ऍड केल्यानंतर पुढचा नंबर मिळालेला आहे. 10 प्रत्येक ठिकाणी. किंवा लास्ट एक्झाम्पल -5, -8, -11, -14, -17 and so on. सगळे नंबर निगेटिव्ह आहेत. मग पाठीमागच्या नंबरमध्ये -5 मध्ये -3 ऍड केल्यानंतर -8, -8 मध्ये -3 ऍड केल्यानंतर -11, -11 मध्ये -14 ऍड केल्यानंतर -14, -14 मध्ये -3 ऍड केल्यानंतर -17. तर एक विशिष्ट नंबर ऍड केल्यानंतर पुढचे नंबर मिळत जातात. अशा जे सिक्वेन्स, अशा ज्या क्रमिका आहेत त्यांना अर्थमेटिक प्रोग्रेशन असं म्हणायचं. सिक्वेन्स मधून प्रोग्रेशन, अर्थमेटिक प्रोग्रेशन कसं बाजूला केलं बघा. तर एक विशिष्ट नंबर ऍड केल्यानंतर ह्यालाच मी एक वेगळ्या भाषेमध्ये सांगतो. आता हा जो ऍडिशनचा नंबर शोधण्यासाठी आपण काय करूयात, कोणत्याही 2 लागोपाठच्या टर्म मधला फरक चेक करूयात. आता फरक चेक करण्यासाठी एक सांगायचं राहून गेलं माझ्याकडून. तर या सिक्वेन्स मध्ये जे नंबर्स आहेत ते नंबर्स डिनोट करण्यासाठी T1, T2, T3 या पद्धतीचे नोटेशन वापरले जातात. द नंबर ॲट द फर्स्ट पोझिशन is called as first term and denoted as T1. The number at the second position is denoted by T2 and called as second term. The number at the third position is called as third term and denoted by T3. As like T4, T5, and in general, the number at the nth position is called as nth term and denoted by Tn. Therefore,
The difference between any two consecutive terms means we subtract the previous term from the succeeding one. म्हणजे पाठीमागची टर्म नंतरच्या टर्म मधून मायनस करायचं आहे. शॉर्ट tn+1 ही पुढची टर्म आहे आणि त्याच्या पाठीमागची टर्म कोणती असू शकते? tn. Therefore the difference tn+1 minus tn is constant. Then that sequence is called arithmetic progression, and that constant difference is called common difference and denoted by d. Therefore, for arithmetic progression, we can say that sequence tn is said to be arithmetic progression if tn+1 minus tn is equal to constant, that is d. Therefore, we can separate the arithmetic progressions from sequence. या सिक्वेन्स मधून आपण या श्रेणी, अंकगणितीय श्रेणी, अर्थमेटिक प्रोग्रेशन्स बाजूला केले. आता या नंतरचे दोन एक्झाम्पल मध्ये जिथं मल्टिप्लिकेशनचा नियम आहे, त्या ठिकाणी जर बघितलं तर एका विशिष्ट नंबरनी मल्टिप्लाय केलेलं आहे. मग जसं या ठिकाणी डिफरन्स कॉन्स्टंट आहे, तसं या मालिकेकडल्या नंबरकडे जर बघितलं, या टर्मकडे जर बघितलं, तर लागोपाठच्या दोन टर्म मधला रेशो भागाकार हा कॉन्स्टंट आहे. और इन जनरल tn+1 upon tn, this ratio is constant, and this ratio is denoted by letter r and called as common ratio. त्याला common ratio, and such sequences or such progressions are called geometric progression. याला geometric progression म्हणायचं. पहिले तीन एक्झाम्पल अर्थमेटिक प्रोग्रेशन शॉर्ट मध्ये एपी, नंतरचे उदाहरण जिओमेट्रिक प्रोग्रेशन शॉर्ट मध्ये जीपी, आणि शेवटचे तुम्हाला सांगितले अगोदरच हे फक्त सिक्वेन्स आहेत, यांचा समावेश श्रेणीमध्ये प्रोग्रेशन मध्ये होत नाही. आपल्या मॅथ्स मध्ये सिक्वेन्स मध्ये जे श्रेणी आहेत त्या तीन प्रकारचे आहेत. पहिल्या ठिकाणी अर्थमेटिक प्रोग्रेशन, जिओमेट्रिक प्रोग्रेशन, हे महत्वाचे दोन. आणि तिसरा प्रकार म्हणजे ह्या अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये जे टर्म आहेत त्यांचे रेसिप्रोकल आहेत, ज्याला हार्मोनिक प्रोग्रेशन असं म्हणतात. शॉर्ट मध्ये एचपी असं डिनोट करतात. म्हणजे प्रोग्रेशनचे तीन प्रकार एपी, जीपी, एचपी. आणि आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला फक्त अर्थमेटिक प्रोग्रेशन एपी अभ्यासायचं आहे. तर तुमच्या आता लक्षात आलं पाहिजे की श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व मांडणीज ह्या क्रमिका सिक्वेन्स आहेत, परंतु सर्व सिक्वेन्स ह्या श्रेणी नाहीत. मग आता आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारा जो पहिला प्रोग्रेशनचा प्रकार आहे तो अर्थमेटिक प्रोग्रेशन, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू. तर अर्थमेटिक प्रोग्रेशनसाठी फक्त त्या सी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स आता मी या ठिकाणी परत एकदा करतो बघा तुमच्या समोर. तर तुम्ही आता या वर्षीच्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थमेटिक प्रोग्रेशन एवढंच अभ्यासायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही वरच्या इयत्तेमध्ये 11वी मध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला जिओमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन्स अभ्यासायचे आहेत. तर आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्थमेटिक प्रोग्रेशन साठी आपल्या डेफिनेशन किंवा तो कन्सेप्ट समजण्यासाठी काय आपल्याला त्याच्या संदर्भात अभ्यासता येईल, काय आपल्याला कन्सेप्ट तो सांगता येईल. व्हॉट इज मीन बाय अर्थमेटिक प्रोग्रेशन? इफ फर्स्ट टर्म इज गिवन, then each term is obtained by adding a constant number to the previous, then that sequence is called arithmetic progression. Or difference between any two consecutive terms is constant, that sequence is a arithmetic progression. That is tn+1 minus tn is equal to constant, and that constant is called common difference and denoted by the letter D. Therefore, for AP, tn+1 minus tn
is equal to constant. And the terms of the AP are again denoted by T1, T2, T3 and so on. First term for AP some denoted by also small letter A. A means first term and common difference is D. Common difference हा D ने denote केला जातो. Such examples, such arrangements of the numbers are called as arithmetic progressions. Now, for this only concept of the arithmetic progression, that is the difference between any two consecutive terms is constant. Difference हा constant असतो किंवा त्यालाच या डिफरन्सला दुसऱ्या भाषेमध्ये काय सांगता येईल? If a constant number is added to the previous number, then that sequence is called AP. ॲडिशनचा रूल या शब्दात सांगा किंवा डिफरन्सचा रूल सांगायचा असेल तर डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. आणि हा डिफरन्स कसं घ्यायचा आहे बघा, नंतरच्या टर्ममधून पाठीमागचा नंबर पाठीमागची टर्म मायनस करायचं आहे. आता बरेचसे विद्यार्थी काय चुका करतात, ह्या दुसऱ्या उदाहरणाकडे जर बघितलं तर फरक कसा घ्यायला पाहिजे बघा. पहिला फरक 5 मायनस 10, नंतरच्या टर्म मधून पाठीमागची टर्म मायनस केली तर हा डिफरन्स येतो -5. नंतरची जोडी आहे बघा, 5 आणि 0 असे क्रमागत आहेत. तो डिफरन्स घ्यायचा असेल तर 0 - 5 असा घ्यायचा. आणि आपल्याकडून विद्यार्थ्याकडून काय चुका होतात, 5 - 10 असं घ्यायच्या ऐवजी ते चुका करून 10 - 5 असं करतात आणि त्या ठिकाणी डी ची किंमत चुकते आणि आपलं एक्झाम्पल चुकतं. अशा सिली मिस्टेक उदाहरण सोडताना करू नका. पुढच्या टर्ममधून पाठीमागची टर्म मायनस करायचं आहे. तर आपल्याला पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये ह्या एवढ्या एकाच कन्सेप्टवर काही उदाहरणं सोडवायची आहेत. तो प्रॅक्टिस सेट या कन्सेप्टवर आधारित आपण पुढच्या तासाला सोडवूयात. आज फक्त कन्सेप्ट जो अभ्यासला आहे तिथपर्यंत आपण थांबूयात. आणि कन्सेप्ट परत एकदा सांगतो की लागोपाठच्या दोन पदातला फरक हा कॉन्स्टंट बना किंवा पहिली टर्म दिल्यानंतर एक विशिष्ट नियम, एक कॉन्स्टंट नंबर ॲड केल्यानंतर पुढच्या टर्म मिळतात. त्याला अर्थमेटिक प्रोग्रेशन AP मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी असं म्हणतात, ज्यामध्ये हा जो कॉन्स्टंट फरक आहे तो D या लेटरनं डिनोट करतात. याच्यावरचा आधारित प्रॅक्टिस सेट पुढच्या तासाला घेऊ. ओके.